हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 पोएम नंबर 2.7 थिंग्स आय डू वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेला आहे. पॉलिश म्हणजेच शूज ना आपण जे पॉलिश करतो त्याला पॉलिश असे म्हणतात. रब समथिंग टू मेक इट शाईन. रब म्हणजेच घासणे. समथिंग काही गोष्टी, काही वस्तूंना आपण घासतो. कशासाठी घासतो? शाईन करण्यासाठी, चमकण्यासाठी घासतो. त्यालाच पॉलिश असे म्हणतात. रब समथिंग टू मेक इट शाईन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इनडोर म्हणजे आत. इन म्हणजे आत, डोर म्हणजे घराच्या आत. इनसाइड म्हणजेच आत. बिल्डिंग म्हणजेच इमारत. हाऊस म्हणजेच घर, घराच्या किंवा इमारतीच्या आत. इनडोर म्हणजेच काय? आत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ड्रमस्टिक. अ थिन अँड लॉंग व्हेजिटेबल. थिन म्हणजेच बारीक. लॉंग म्हणजेच लांब. व्हेजिटेबल म्हणजेच एक भाजी, एक बारीक आणि लांब भाजी असते, त्याला ड्रमस्टिक्स असे म्हणतात. त्याला आपण मराठीत शेवयाच्या शेंगा असे म्हणतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पोर्शन म्हणजेच काय? भाग. अ पार्ट ऑफ समथिंग. पार्ट म्हणजेच काय? भाग. समथिंग काही गोष्टींचा भाग, त्यालाच पोर्शन असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन अँड रिसाइट. लिसन म्हणजेच ऐका. रिसाइट म्हणजेच गाणी म्हणा, पुन्हा गाणी म्हणा. लिसन टू द नंबर पोएम गिवन ऑन टेक्स्टबुक पेज 28, देन रिसाइट इट. पेज नंबर 28 वर, टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 28 वर पोएम दिलेला आहे, ते ऐका म्हणलेलं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला काय म्हणलेलं आहे, तिथं रिसाइट करायला सांगितलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. द टीचर फर्स्ट रीड द एंटायर पोएम अलाउड, देन लाईन बाय लाईन स्टुडंट रिपीट. तर टीचरने इथं काय करायचं आहे, पोएम मोठ्यानं रीड करायचं आहे, लाईन बाय लाईन. त्यानंतर स्टुडंट्सनं काय करायचं आहे, ते पोएम रिपीट करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस म्हणजेच काय? चर्चा करा. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स और टीचर हाऊ यू हेल्प द पीपल अराउंड यू. डिस्कस हाऊ यू हेल्प युअर पेरेंट्स. तर हे ॲक्च्युली टेक्स्च्युअल क्वेश्चन आहे. ऑलरेडी हे आपण पाहिलं टेक्स्च्युअल व्हिडिओमध्ये. तर इथं काय विचारण्यात आलेलं आहे आपल्याला, तर डिस्कस करा म्हणलेलं आहे. फ्रेंड्स सोबत किंवा टीचर सोबत काय करायचं आहे, आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कसं हेल्प करता, कशी मदत करता, हे इथं आपल्याला सांगायचं आहे. चला तर पाहून घेऊया. डिस्कस हाऊ यू हेल्प युअर पेरेंट्स. आणि तुमच्या पेरेंट्सला तुम्ही कसं हेल्प करता हे सुद्धा इथं सांगायचं आहे. पॉसिबल आन्सर्स येईल. आय कॅन हेल्प माय मदर इन क्लिनिंग. आय कॅन हेल्प माय फादर इन कुकिंग. आय कॅन हेल्प माय ब्रदर विथ होमवर्क. आय कॅन हेल्प माय ग्रँडपा शट द गेट. तर अशा प्रकारे पॉसिबल आन्सर्स येथे लिहू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. नोट दिलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटी 2, 3, 4 and 7 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुकमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 2, 3, 4 and 7 ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर टेक्स्टबुकमध्ये स्वतःहून ते सॉल्व्ह करायचं आहे. इथं इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड द वर्ड्स गिवन बिलो, देन राईट देम. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, त्यांना रीड करत काय करायचं आहे, राईट करायचं आहे, लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. पॉलिश, मदर, ब्रदर, ड्रमस्टिक्स, फादर, शट, गेट, अगेन, ग्रँडपा. तर अशा प्रकारे हे वर्ड्स आपल्याला रीड करत लिहायचं आहे.
दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इन ईच रॉ क्रॉस द वर्ड्स दॅट डू नॉट राईम विथ द रेस्ट. तर काही वर्ड्स दिलेले आहेत त्याचे राईम जे मॅच होत नाही, ज्या वर्ड्सला राईम मॅच होत नाही त्या वर्डला आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस आउट मार्क द्यायचा आहे. काय करायचं आहे, क्रॉस आउट मार्क द्यायचा आहे. तर इथं टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. द टीचर रीड द वर्ड्स अलाउड अँड गाइड्स द स्टुडंट. तर हे वर्ड्स टीचरनं मोठ्यानं रीड करायचं आहे आणि स्टुडंट्सला इथं काय करायचं आहे, गाईड करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. टू हा दिलेला वर्ड आहे, तर त्याला जो राईम मॅच होत नाही त्याला काय करायचं आहे, तर आपल्याला क्रॉस करायचं आहे. टू शू टू, टू शू टू हे राईम वर्ड्स आहे. तर ड्रॉ हा मॅच होत नाही, ड्रॉ हा वर्ड मॅच होत नाही, तर ड्रॉला काय करूया आपण, क्रॉस आउट करूया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फोर डोर फ्लोअर. फोर डोर फ्लोअर, तर हे रायमिंग वर्ड्स आहे. तर हियर हा राईम मॅच होत नाही, हियर हा वर्ड राईम म्हणून मॅच होत नाही, तर हियरला काय करूया, क्रॉस आउट करूया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सिक्स मिक्स ड्रमस्टिक्स. सिक्स मिक्स ड्रमस्टिक्स हे आहेत रायमिंग वर्ड्स. तर थिंक हा राईम होणार नाही, थिंक हा राईम होणार नाही, म्हणून थिंकला काय करूया, क्रॉस आउट करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एट. नेक्स्ट वन आहे एट शर्ट प्लेट गेट. एट प्लेट गेट, एट प्लेट गेट हे राईम वर्ड्स आहेत. तर शर्ट हा राईम वर्ड होणार नाही, शर्ट हा राईम वर्ड होणार नाही, तर शर्टला काय करून घेऊया, क्रॉस आउट करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टेन ट्रेन अगेन. ट्रेन अगेन ट्रेन, टेन अगेन ट्रेन, तर हे सगळे राईम वर्ड्स होतील. तर स्पेंड, स्पेंड हा रायमिंग वर्ड होणार नाही, स्पेंड हा रायमिंग वर्ड होणार नाही, तर स्पेंडला काय करून घेऊया, क्रॉस आउट करून घेऊयात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मेक सिक्स वर्ड्स युजिंग द गिवन लेटर्स. तर खाली काही आपल्याला लेटर्स दिलेले आहेत, तर त्या लेटर्स पासून आपल्याला सिक्स वर्ड्स प्रिपेअर करायचे आहेत. किती वर्ड्स प्रिपेअर करायचे आहेत, सिक्स वर्ड्स प्रिपेअर करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. पेन, बॉक्स, नेट, रन, टॉम, मेन. तर अशा प्रकारे आपण अनदर वर्ड सुद्धा प्रिपेअर करू शकतो. मी इथं सिक्स वर्ड्स दिलेले आहेत. दॅट आफ्टर ऍक्टिव्हिटी टाइम आहे लिसन अँड डू. ऍक्च्युली आपण हे टेक्स्च्युअल ऍक्टिव्हिटी पाहिलो. सुपर इझी लड्डू करायचे होते आपल्याला, चपात्यांपासून लड्डूज प्रिपेअर करायचे होते, लड्डू तयार करायचे होते. हे ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स वगैरे ऑलरेडी आपण टेक्स्च्युअल व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत. तर येथे एनर्जी बूस्ट म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे. रीड द इन्स्ट्रक्शन फॉर सुपर इझी लड्डू गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 30. अंडरस्टँड इट अँड डू इट ॲट अ होम. तर आपल्याला टेक्स्टबुक पेज नंबर 30 वर आपल्याला सुपर इझी लड्डूचे इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. ते समजून घ्या म्हटलेले आहेत आणि घरी प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. तर टीचर फर्स्ट रीड द इन्स्ट्रक्शन लाईन बाय लाईन. तर टीचरनं हे जे इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत सुपर इझी लड्डूचे, ते इन्स्ट्रक्शन लाईन बाय लाईन रीड करायला सांगितलेलं आहे. मॅचिंग इट विथ अ पिक्चर, आणि त्या पिक्चर सोबत त्यांना मॅच करायचं आहे. स्टुडंट सुद्धा काय करायचं आहे, ते पुन्हा रिपीट करायचं आहे. तर स्टुडंट्सनं काय करायचं आहे, ते रिपीट करायचं आहे. द स्टुडंट्स कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी ॲट अ होम. ही ऍक्टिव्हिटी स्टुडंट्सनं काय करायची आहे, घरी कंप्लीट करून आणायची आहे. चेक इफ द स्टुडंट्स अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप अँड इन ऑर्डर. आणि चेक करायचं आहे, पाहायचं आहे की मुलांना स्टेप बाय स्टेप ही ऍक्टिव्हिटी, हे इन्स्ट्रक्शन समजलेलं आहे का नाही, इथं सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फन टाइम. नेक्स्ट वन आहे फन टाइम. सर्कल द ऍक्टिव्हिटीज यू कॅन डू अलोन. सर्कल द ऍक्टिव्हिटीज यू कॅन डू अलोन. तुम्ही एकटे कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज करू शकता हे इथं विचारण्यात आलेलं आहे आणि त्याला सर्कल करा असं म्हणलेलं आहे. तुम्ही एकटे कुठल्या ऍक्टिव्हिटीज करू शकता त्याला काय करायचं आहे, तर
सर्कल करायचं आहे. स्विमिंग, स्विमिंग आपण अलोन एकटे करू शकत नाही, सुपरविजन मध्येच करावं लागतं. तर स्विमिंग हे आपण अलोन करू शकत नाही, तर स्विमिंगला सर्कल करायचं नाही. दॅट आफ्टर रनिंग, रनिंग आपण एकटे करू शकतो, रनिंगला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. रीडिंग, रीडिंग एकटे करू शकतो, रीडिंगला सर्कल करा. कुकिंग, कुकिंग आपल्याला आपण स्टुडंट्स जे चिल्ड्रन्स असतात ते लहान असतात, दॅट इज नॉट सेफ फॉर अलोन फॉर अ यंग चिल्ड्रन्स. हे कुकिंग करणं सेफ नसतं मुलांना, तर कुकिंग हे अलोन करू शकत नाही, म्हणून कुकिंगला आपण सर्कल करू शकत नाही. प्लेइंग विथ द टॉईज, तुम्ही टॉईज सोबत एकटे खेळू शकता, तर त्याला काय करूया, सर्कल करूया. दॅट आफ्टर इटिंग, इटिंग एकटे करू शकता, एकटे खाऊ शकता, तर त्याला काय करा, सर्कल करा. डान्सिंग, डान्सिंग करू शकता, त्यामुळे सर्कल करा. आणि वॉचिंग टीव्ही, टीव्ही एकटे पाहू शकता, तर त्याला सुद्धा काय करायचं आहे, तर सर्कल करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सर्कल द ऍक्टिव्हिटीज इन विच यू नीड हेल्प. अशा काही ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, तर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला हेल्प लागणार आहे, गरज लागणार आहे दुसऱ्यांची, तर त्या अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजला आपल्याला काय करायचं आहे, तर सर्कल करायचं आहे. स्विमिंग, स्विमिंग करण्यासाठी आपल्याला सुपरविजन, एल्डर्स तिथे लागणार आहेत, मोठे माणसं तिथे लागणार आहेत, त्यांच्या हेल्पशिवाय आपण स्विमिंग करू शकत नाही, तर स्विमिंगला काय करा, सर्कल करा. गोइंग टू स्कूल, तुम्ही लहान स्टुडंट्स काय असतात, चिल्ड्रन्स काय असतात, लहान असतात, ते स्वतःहून स्कूलला जाऊ शकत नाही, तर तिथे एल्डर जे असतात, मोठे जे असतात, ते त्यांना सोडतात. तर गोइंग टू स्कूल हे जे ऍक्टिव्हिटी आहे, तर इथं आपल्याला हेल्प लागतं, गरज लागते, दुसऱ्यांची नीड लागते, तर गोइंग टू स्कूलला पण काय होणार आहे, तर सर्कल होणार आहे. वॉटरिंग द प्लांट्स, वॉटरिंग प्लांट्स आपण स्वतःहून करू शकतो, पण खूपच लहान जी मुलं असतात त्यांना वॉटर करता येत नाही. मे बी जे फर्स्ट सेकंड स्टँडर्डचे जे स्टुडंट्स असतात ते वॉटरिंग करू शकतात. सर्कल, वॉटरिंग प्लांट्सला सर्कल करायचं नाही. यू शुड नॉट नीड टू हेल्प दॅट ऍक्टिव्हिटी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पॉलिशिंग शूज, शूज पॉलिशिंग करता येत नाहीत लहान चिल्ड्रन्सना, स्मॉल चिल्ड्रन्सना शूज पॉलिशिंग करता येत नाही, आपल्याला तिथं हेल्प लागतो, मग त्याला सुद्धा काय करायचं आहे, आपल्याला सर्कल करायचं आहे. दॅट आफ्टर वेअरिंग युअर युनिफॉर्म, चिल्ड्रन जे असतात स्वतःचे कपडे स्वतः नेसू शकत नाहीत, युनिफॉर्म स्वतः नेसू शकत नाही, तिथं मोठ्यांची त्यांना गरज लागते, तर त्याला सुद्धा काय करूया, सर्कल करूया. पॅकिंग युअर बॅग, बॅग पॅक करत असताना आईची किंवा वडिलांची तिथं हेल्प लागते. पॅक करणं हे मुलांना जमत नाही, स्टुडंट्सला जमत नाही, दे नीड अ हेल्प, त्यांना मदतची गरज असते, मग तिथं सुद्धा काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. बाथिंग, बाथिंग करण्यासाठी चिल्ड्रन्स खूप स्मॉल असतात, त्यांना ओन बाथ करता येत नाही, स्वतःहून आंघोळ करता येत नाही, स्वच्छ करून घेत नाहीत, तर तिथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 2.7 थिंग्स आय डू वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.